आता बातमी आहे तृप्ती देसाई यांच्या ट्विटची। वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय आणि मर्जीतील बीड येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादीच त्यांनी आता शेअर केलेली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे। अनेक लोकांची नावं यामध्ये नमूद आहेत। या यादीमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या नावांचा समावेश आहे आणि या सगळ्यांची चौकशी केली जावी अशी मागणी या ट्विट मार्फत आता त्यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। महेश, तृप्ती देसाई यांचा नेमका दावा काय, आरोप काय? भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्यांची एक फेसबुक पोस्ट आता चर्चेत आलेली आहे। त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट करत म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडच्या निकटवर्ती आणि मर्जीतील असे काही बीड मधले पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्यावर एक वरद हस्त म्हणा किंवा मेहर नजर म्हणा वाल्मिक कराडची होती आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांचं खूपच फावलं होतं या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये, ज्यामुळे या अधिकाऱ्यांवर चौकशी केली जावी आणि तशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे। या अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी करा आणि त्यानंतर चौकशीअंती जर हे अधिकारी दोषी आढळत असतील तर त्यांची रवानगी ही बीड जिल्ह्याच्या बाहेर करा। कारण एकंदरीत बीड मधली जी परिस्थिती आहे आणि जी काही गुंडगिरी तिथे सुरू आहे तिथे कुठे ना कुठेतरी याला आवर घालण्याचं किंवा यावर अंकुश ठेवण्याचं काम हे पोलिसांचं होतं, मात्र असं होताना दिसत नाहीये। वाल्मिक कराड जो आता पोलिसांनी ज्याला अटक केलेली आहे, जो न्यायालयीन कोठडीत आहे आणि सध्या उपचार घेत आहे, त्या वाल्मिक कराडच्या सोबत या 26 अधिकाऱ्यांचे जवळचे संबंध होते। मग हे संबंध आर्थिक होते किंवा इतर काही गोष्टी यामध्ये दडलेल्या आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। यामध्ये एपीआयच्या पदापासून घेत पोलीस कॉन्स्टेबल पर्यंतचे हे अधिकारी आहेत आणि यातले काही अधिकारी जे आहेत ते डीवायएसपी कार्यालयात सुद्धा कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एकंदरीत पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेऊन ते पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत असे हे अधिकारी आहेत आणि यांची सगळी कुंडली जी आहे ती तपासली जावी। त्यांच्यावर कुठले कायद्याची अंमलबजावणी करताना कुठल्या त्रुटी त्यांनी ठेवल्या होत्या का, त्याची अंतर्गत चौकशी सुरू आहे का, त्यांच्यावर कुठले आरोप लावण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यावर कुठले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का हे तपासले जावेत। या अधिकाऱ्यांची संपत्ती किती आहे ती तपासली जावी आणि ही जर यांची संपत्ती ही त्यांच्या मिळकतीपेक्षा अधिक असेल तर त्याची चौकशी केली जावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। ते एकंदरीत पाहता आता या त्यांच्या मागणीनंतर कशा प्रकारे यामध्ये पुढची घडामोड घडते हे पाहण्यासारखं असेल। निश्चित। महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।